मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यूट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपल्या घरी आजीचा 13व्याचा कार्यक्रम आहे. तर 13व्याच्या कार्यक्रमासाठी आपण 250 लोकांचा स्वयंपाक बनवायचा ठरवलेलं आहे. सगळ्यांना आमंत्रण दिले काल आम्ही खूप रात्री 9 वाजेपर्यंत आमंत्रण देत होतो, कारण आमचे जे भाऊबंद आहेत ते आमचे खूप जास्त प्रमाणात पूर्ण गोतावळे आहेत. आमची वंशावळ खूप मोठी धोंडे परिवाराची. तर आमंत्रण दिले. मयूरसुद्धा आला आहे सकाळीच. काही काम नाही करू लागला पण आलाय. असं मंडप टाकलंय आपण पूर्ण घरासमोर. काय काम करू लागला तू? काहीच काम नाही केलं. मी तर काहीच कामाला नाही येत. मी सकाळी लवकर उठलो फक्त एवढं केलं. मित्रांनो, आज आमच्या इथे आजीचा 13व्याचा कार्यक्रम आहे. त्यासाठी सकाळी सगळ्यांची धावपळ चालली आहे. स्वयंपाक बनवण्यासाठी देखील आचार्य आलेत. कार्तिक, तेल लाव डोक्याला. स्वयंपाक वगैरे चालू झालाय आणि आता आपल्याला 250 लोकांचा स्वयंपाक करायचा आहे. आणि सकाळी आचार्य मामा आलेले आहे आणि स्वयंपाक चालू झालाय. 250 लोकांचा स्वयंपाक त्यांना 2 तासामध्ये करायचा आहे. सगळ्यात पहिले ना आपण आता गुलाबजामुनचं आहे ना सुरू केलंय बनवण्याचं. आणि आता गुलाबजामुन होतीलच. त्यानंतर मग पुरी, भाजी, भात हे पुढलं करतील. गुलाबजामुन तयार झालेत आता बरं का. आणि आता आपण सांबर आणि भात बनवण्याची तयारी सुरू केली आहे. हा, पाहिले ना. इकडे पाहिले ना मागे. पोहे खाऊन घ्या ना. पोहे खा म्हणजे बाकीचे पुढलं काम करतील. पण चालू याच्यातून नाश्ता करावा लागतोय तुम्हाला. तुला खायचे पोहे?